नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आज आम्ही संभाजीनगरमधील केवीके इथे कृषी प्रदर्शनासाठी आलो असता आमचे शिवभाऊ म्हणजे शेतकरी आमचे रावसाहेब दगडू मोरे हे आमच्या फुलंब्री तालुक्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील एकदम चांगले पॉप्युलर SRT शेती ते करत असतात। म्हणजे योग असा झाला की खूप दिवसापासून मी त्यांची मुलाखत घ्यायचा प्रयत्न करत आहे, पण जेव्हा मी कृषी प्रदर्शनामध्ये आलो तर माझी त्यांची भेट झाली आणि जास्त काही लांब नाही, माझ्या गावापासून एक 15 ते 20 किलोमीटर त्यांचं गाव आहे आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने उत्तम शेती करत असतात। तुम्ही त्यांचे व्हिडिओ पण बघत असताल, यूट्यूबमध्ये त्यांचे खूप जास्त व्हिडिओ पण येत असतात। त्याच्यामध्ये ते दाखवतात की SRT पद्धतीने म्हणजे शून्य मशागत शेती कशी करायला पाहिजे, त्याच्यामध्ये ते एकदम चांगल्या पद्धतीने माहिती देत असतात। त्याच्यामध्ये महिन्यातून ते दुसरा रविवार आणि चौथा रविवार अशा महिन्यातून 2 वेळेस ते शेतीशाळा घेत असतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातील शेतकरी येतात आणि त्यांचं मार्गदर्शन घेत असतात। आपण म्हणतो ना की शेतकऱ्याला शेतीमध्ये काही परवडत नाही, खूप सारं नुकसान होत असतं, शेतीला भाव भेटत नाही, पण या गोष्टी का होतात? कारण कुठंतरी आपल्याला शेती कशी करावी त्याची माहिती नसते आणि आपण विनाकारण जास्त खर्च करत असतो। शेती जरी नियोजनबद्ध केली आणि व्यवस्थित केली तर 100% आपल्याला तिथं चांगलं प्रॉफिट भेटत असतं। तर चला आज आपण आपल्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की काय असते SRT आणि काय असते शेती पद्धती आणि कशी करायला पाहिजे आपण शेती। तर नमस्कार काका। नमस्कार। तर आपण म्हटल्याप्रमाणे शेती परवडत नाही, बरोबर आहे, पण तुम्ही जर नियोजन पद्धतीने केली म्हणजे त्याचा जो उत्पादन खर्च आहे तो जर कमी केला तर निश्चितच तुम्हाला शेती परवडेल। आजकाल काय झालं की आपल्या हातात कुठलंच ठेवलं नाही, आपल्या हातात बियाणाचे रेट नाही किंवा नांगरणीचे नाही किंवा मजूरसुद्धा आपल्या हातात नाही। आपल्याला जर या शेतामध्ये मजूर आणायचं तर ते सुद्धा ठरवेल की काय मजुरी घ्यायची, एवढं सगळं आपल्या हातात नसताना आपल्या हातात फक्त एवढंच आहे की आपण उत्पादन खर्च कमी करावा आणि तो उत्पादन खर्च कमी करण्याचं साधन फक्त SRT मध्ये आहे आणि ते आम्ही सिद्ध करून दाखवलं। मी 6 वर्षापासून SRT या तंत्रज्ञानानुसार शेती करतो आणि माझ्या शेतीमध्ये आज म्हणजे फक्त 25% जे तुम्हाला 100 रुपयाच्या ठिकाणी लागत असेल तिथं मला फक्त 25 रुपये खर्च येतो आणि उत्पादन तुमच्यापेक्षा 1.5 पटीने जास्त असतं। अशा पद्धतीने मी शेती करतो आणि हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार करत फिरतो। म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा ही माहिती तुम्हाला कुणीच देणार नाही। मार्केटमध्ये आज खूप साऱ्या कंपन्या आलेल्या आहेत, तुम्हाला हे प्रॉपरचं नॉलेज आणि फील्डवर शेतावर जाऊन ही माहिती तुम्हाला कुणीच सांगणार नाही। पण समजा आपले जसे शेतकरी हे आज प्रॉपर महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना महिन्यातून 2 वेळेस त्यांच्या शेतावर बोलवतात, महिन्यातील दुसरा रविवार आणि चौथा रविवार अशी ते त्यांच्या शेतावर शेती शाळा घेत असतात। त्याच्यामध्ये मक्का पीक असेल, तूर असेल, मूग असेल, जेवढे पीक असेल त्याच्यावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांनी इतके छान पद्धतीनं ग्रुप तयार केलेला आणि शेतकरी त्यांना खूप जास्त फॉलो करतात। आज रोजी यूट्यूबला खूप सारे शेतकरी त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने शेती करतायत। तर कुठंतरी आज म्हणजे माझ्या गावाजवळ असून आमची कधी भेट झाली नाही, आज योगायोग कृषी प्रदर्शनाला आल्यामुळे त्यांची भेट झाली। आता इथून पुढं जसं माझं चॅनल आहे त्यांचं चॅनल आहे, पण मी जेव्हा पण तुम्हाला माहिती सांगत असतो कोणतीच व्यक्ती ही सर्वगुण संपन्न आणि सगळी माहिती त्याला राहत नसते। तर इथून पुढं मी पण आता काकाची चांगली माहिती म्हणजे त्यांची चांगली माहिती घेणार आहे, तीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण की त्यांचा जो अनुभव आहे आणि माझा तो अनुभव आहे, माझा हे सुशिक्षित अनुभव आहे आणि त्यांचा हा प्रॅक्टिकल अनुभव आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कारण की थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकली म्हटलं त्याच्यामध्ये खूप जास्त फरक राहत असतो। तर इथून पुढे आपले जे पण व्हिडिओ राहील ते एकदम प्रॅक्टिकली थेरॉटिकली या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण व्हिडिओ तयार करणार आहे आणि तुम्हाला चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। तर काका तुम्ही अजून काय सांगू शकता शेतकऱ्यांना? मी शेतकऱ्यांना याचे 3 मुद्दे सांगतो। यासाठी आपण 3 मुद्द्यावर करतो। पहिला मुद्दा म्हणजे बेड आपण बनवायचा, तो बेड तोडायचाच नाही, त्या बेडवरती पाळ्या वगैरे काही द्यायचे नाही, पाळ्या द्यायचे नाही आणि मग आपण पाळ्या द्यायचे नाही तर आपल्याला वाटतं की मग याचं तण नियंत्रण कसं होईल, तर हे तणनाशकाद्वारे त्याचं तण नियंत्रण करायचं। दुसरा मुद्दा आपला असा असतो की आपण जे पीक घेऊ ते पिकाचे मूळ खोड हे जमिनीला राहू द्यायचं आणि तिसरा मुद्दा पिकाची फेरपालट। या 3 मुद्द्यावर आपण यासारखी पद्धतीने शेती करा। तुम्हाला सांगतो विक्री काढलेली शेती तो शेतकरी आज लाखो रुपयाचं उत्पादन त्या शेतीमध्ये आपलं हे तंत्रज्ञान वापरून काढतो। दुसरी गोष्ट आपण कुठल्याही कंपनीचं मार्केटिंग करत नाही किंवा तुम्हाला असं काही सांगत नाही। जेवढे तुम्ही महाराष्ट्रभर फिरा, कुठे दुनियात फिरा, तुम्हाला फक्त आपलं स्टॉल असा भेटेल की या ठिकाणी शेतकऱ्याला मोफत मार्गदर्शन दिलं जातं। नाहीतर प्रत्येक स्टॉलमध्ये काहीतरी तुम्हाला विक्रीसाठी किंवा लुबाडण्यासाठी असेल। आम्ही तुम्हाला लुबाडत नाही, काही नाही, फक्त आमचं तंत्रज्ञान तुम्ही कशा पद्धतीने वापरावं आणि तुमचं उत्पादन खर्च कसा कमी होईल याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत राहतो। कधीही तुम्ही आम्हाला कॉल करा, तुम्हाला मार्गदर्शन करू। आमचा मोबाईल नंबर आहे 74 99 48 29 22 आणि आपले जे सर आहे ढेपले सर ते
बरेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतील यासाठी पद्धतीने शेतीचा, ते तुम्हाला दाखवतीलच भविष्यामध्ये. त्यांना तशी विनंती केली आपण की आपल्या शेतावर येऊन व्हिडिओ करावा. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच काका जे काम करताय त्यांचा वारसा कुठं ना कुठं मी पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पासून मी सांगतोय की माझे जे व्हिडिओ असणार आहे हे तुम्हाला म्हणजे तुमचं प्रॉफिट इकडे या ना कसं ताई वाढवता येईल, तुम्ही. इकडून या त्याच्यानंतर नाही का तुमचा तुमचं खर्च कसा महत्त्वाचं करता भूमिका आहे. कमी करता इकडे या तुम्ही, येईल, एक या मिनिटं गोष्टीवर या आपण फक्त. जास्तीत जास्त काम करणार आहे. या दोघी पण या. एक मिनिट भाऊ, एक यांचं म्हणजे तुम्हाला असं सांगायचं होतं मला, मी जेव्हा यासाठी पद्धतीने शेती करायला लागलो ना, तेव्हा सर्वात प्रथम कुठलाही शेतकरी असो त्याला महिला विरोध करतील. त्याच्यामुळे तुम्हाला समजून सांगायचं इकडे बोलवलं. तुम्ही विरोध करू नका. यासाठी पद्धतीने जर तुम्ही शेती करत असेल तुम्ही विरोध करू नका. फक्त 20% शेती तुमच्याजवळ जर 5 एकर असेल तर 1 एकर शेती यासारखी पद्धतीने तुम्ही करा. नंतर उरलेली जी शेती तुम्ही हळूहळू त्या पद्धतीने करताल. तर म्हणजे काकाचं पण तेच म्हणणं चाललं की बाबा, आणि कुठंतरी आता समजा काकांनी महिला बोलवल्या, आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण जेव्हा पण शेती करत असतो, पुरुष मंडळी आणि महिला मंडळी, आपले पुरुष मंडळी समजा सगळ्या गोष्टी खरेदी विक्रीच्या गोष्टी करत असतात, पण मेन म्हणजे शेतीमध्ये काम करणारी आणि जास्तीत जास्त मजुरी करणारी म्हणजे महिला राहत असते. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही मला. तर अशाच पद्धतीनं खूप साऱ्या महिला पण आता शेतीमध्ये चांगले प्रयत्नशील राहून चांगल्या पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण त्यांना पण मार्गदर्शन करतच राहणार आहोत. 80% काम या महिला करतात शेतीमधलं. बरोबर. 20% काम बी शेतकरी करत नाही. काय करून फवारणीचा पंप मारेल, कुठं काही मार्केटमधून आणायचं तेवढं आले, पण बाकीचं सर्व काम महिलावर असतं. म्हणजे 20% काम जे मेहनतीचं काम आहे सर्व महिला करतात. आणि आपण फक्त मोठेपणा मिळवतो की आपली शेती. तर चला, धन्यवाद काका. अशाच पद्धतीने अजून आपण नवीन व्हिडिओ तयार करणार आहे. नवीन टेक्नॉलॉजीविषयी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहू. चला, धन्यवाद. फोटो पण घ्या. चॅनलवर टाकतील, चॅनलवर येईल फोटो.